विट्यात तरुणाच्या खून प्रकरणी मिरजेच्या दोघांना अटक. अनैतिक संबंधाच्या संशयावरून कृत्य. नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून व त्या महिलेला दिलेले उसने पैसे परत मागितल्याच्या रागातून साई गजानन सदावर्ते व 29 राहणार साळशिंगे रोड विटा या रिक्षाचालक तरुणाच्या खून प्रकरणी विटा पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने दोघांना अटक केली आहे. अमीर नजीर फौजदार वय 28 राहणार माणिकनगर मिरज या मुख्य संशयितासह रोनक सूरज राजपूत वय 20 राहणार समतानगर मिरज अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर तिसरा अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विटा येथील साळशिंगे रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ रिक्षाचालक साई सदावर्ते यांच्यावर शनिवारी रात्री 8:15च्या सुमारास 3 अज्ञातांनी कोयत्याने हल्ला करून त्याचा खून केला होता. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होते. या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांच्या तपासासाठी पथके रवाना झाली होती. त्यावेळी हा खून मिरज येथील अमीर फौजदार यांच्यासह अन्य 2 अनोळखी तरुणांनी केल्याची व सर्व हल्लेखोरांनी मायनी रस्त्याने पलायन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी वडूज पोलिसांच्या मदतीने विटा पोलिसांनी मुख्य संशयित अमीर फौजदार यास गोपूज तालुका खटाव येथून अटक केली. तर त्याचा दुसरा साथीदार रोनक राजपूत या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सातारा येथून अटक केली. या घटनेतील तिसरा अल्पवयीन संशयितास पोलिसांनी तासगाव येथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन संशयितासह तिघांना 12 तासाच्या आत अटक केली. या प्रकरणी मयत साई सदावर्ते यांची पत्नी पूजा साई सदावर्ते यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे करत आहेत.